नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इतिहासातील योद्ध्यांना किती महत्त्व देतो, ते आज मला सासवड येथे आल्यानंतर कळालं. ही जी वास्तू दिसते ना तुम्हाला, ही कुणाची साध्या-सुध्या माणसाची समाधी नाही आहे. ही समाधी आहे पुरंदरच्या एका सरदाराची, ज्याचं नाव आहे गोदाजी जगताप. पुरंदरच्या लढाईमध्ये ज्यांनी आपली बाजी पणाला लावली आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांचा मोठा विजय झाला. त्या विजयाचे जे शिल्पकार होते त्यापैकी एक म्हणजे सरदार गोदाजी जगताप. जेव्हा तुम्ही सासवडला संगमेश्वर मंदिरापाशी याल तेव्हा तुम्हाला ही वास्तू इथे दिसेल. परंतु दुर्दैव काय आहे ना, त्या वास्तूची आजची परिस्थिती बघा कशी आहे. असं वाटतं की या वास्तूकडे कुणीच फिरकत नाही. जेमतेम ज्यांना इतिहासाचा थोडासा रस आहे ते लोक इथे येऊन डोकून जात असतील. परंतु जर या वास्तूची संपूर्ण परिस्थिती बघितली तर दुःख देणारी आहे. स्वराज्याची पहिली मोठी लढाई म्हणजे पुरंदरची लढाई आणि या लढाईमध्ये मुसेखानाला तलवारीच्या एका घावामध्ये यमसदनी पाठवणारे गोदाजी जगताप. हाच विजय स्वराज्याचा पहिला विजय होता आणि त्याचं नेतृत्व गोदाजी जगताप यांनी केलं होतं. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्या शपथेपासून शिवरायांसोबत सावलीप्रमाणे राहणारे त्यांचे बालपणीचे सवंगडी सरदार गोदाजी जगताप यांच्या समाधीची ही अवस्था बघून मनाला प्रचंड दुःख होतं.